आमची ही टॅगलाईन 2016 पासून आहे. जेव्हा आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेला कोर्टाने बंदी घातली होती आणि हा सणच संपायची वेळ आली होती, तेव्हापासून आमची मराठी सणांसाठी ही टॅगलाईन आहे. दहीहंडी असो, गणपती असो, प्रत्येक मराठी सण जेवढे आहेत त्यांच्यावर ज्या ज्या वेळेला अन्याय झालेला आहे किंवा ते संपुष्टात यायची वेळ आली त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब ठाकरे या सर्व तरुण मुलांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. त्यामुळे आमच्या प्रत्येक कार्यक्रमाची टॅगलाईन मराठी मनांसाठी आणि मराठी सणांसाठी असते. जय जवान पथक तुमच्या इथे दरवर्षी पहिल्यांदा येतं आणि इथे तुम्ही ते लोक थर लावतात. 9 थर सगळ्यात पहिल्यांदा येतं. कधीपर्यंत येणार आहे, कधीपर्यंत बघायला मिळतील? मला वाटतं 1 वाजेपर्यंत जय जवान गोविंद पथक इथे येईल, कारण ते मुंबईवरनं येतात आणि मध्ये मनसेच्याच 2 दहीहंडी असतात, तर त्या करत ते इथे येतात. 1 वाजेपर्यंत येतील. यावेळेला त्यांची विशेषता अशी आहे की यावेळेला प्रॅक्टिसच्या वेळेला त्यांनी 21 वेळा 9 थर चढवले आणि कोणालाही इजा न होता 9 थर खाली उतरवले. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की ह्यावेळेला त्यांची 10 थराची जी प्रॅक्टिस आहे ती पूर्ण झालेली आहे आणि या वेळेला ते विश्वविक्रमाची बराबरी करायला तयार आहेत. किती लाखांचं बक्षीस आहे आपल्याकडे? मी नेहमी म्हणतो की जेवढं इतर आयोजकांचं बक्षीस आहे तेवढंच माझं पण बक्षीस आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त प्राईज माझ्याशी असेल. पण आम्ही प्राईजसाठी ही कुठली गोष्ट करतच नाही आहोत, आम्ही या मुलांसाठी करतोय. बरं, एक प्रश्न सगळ्यांना आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या दहीहंडीचा सण असेल, येणारे सण असेल किंवा महानगरपालिका निवडणुका असेल, एकत्र आलेत का किंवा येणार का? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा आहे. पण एक मराठी माणूस म्हणून किंवा एका मराठी कुटुंबात जन्मलोय म्हणून आमच्या घरात बाळासाहेबांना आदर्श मानला जात होता. आजही माझ्या आई वडिलांचं प्रेम हे बाळासाहेबांवर खूप आहे. त्यामुळे एक मराठी माणूस म्हणून किंवा एका मराठी कुटुंबात जन्म घेतलाय, मला मनापासून वाटतंय की हे दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे. काल तर राज ठाकरे सांगितलं की हे या दोनच भावांची ताकद सगळीकडे आहे. संजय राऊत म्हणाले की आम्ही एकत्र लढणार आहोत. काहीतरी आदेश आले असतील आतापर्यंत? आम्ही आमची तयारी सुरू केलेली आहे, आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे. खरं तर आमच्या दोन्ही पक्षांचा DNA एक सेम आहे, आमच्या कार्यकर्त्यांचा DNA सेम आहे. त्यामुळे जुळवून घेणं खूप सोपं झालं. याच्या आधी लोकसभेला ज्या वेळेला आम्ही एकत्र आलो होतो त्यावेळेला आम्हीच एकत्र आलो होतो. आमचे कार्यकर्ते नाराज होते, तसे काही खुश नव्हते की बीजेपीचा आम्ही प्रचार करतोय किंवा शिंदेंचा प्रचार करतोय असं. आत्ता जे आमचे सगळे एकत्र आलेले आहेत ना, ते कुटुंबियांसहित एकत्र आलेले आहेत. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये किंवा शिवसैनिकांमध्ये जी घरं आहेत ती सगळी मूळ मराठी घरं आहेत. त्याच्यामुळे आता जे आम्ही एकत्र येणार आहोत ते कुटुंबासहित एकत्र येणार आहोत. ह्याच्या आधी ज्या वेळेला आम्ही एकत्र आलो होतो त्यावेळेला आम्ही कार्यकर्ते म्हणून एकत्र आलो होतो, आमची कुटुंब यांच्याबरोबर नव्हते. म्हणजे ठाण्यामध्ये युती दिसेल तर? का नाही दिसणार? सन्माननीय साहेबांनी आदेश दिला तर आम्हाला आवडेल युती करायला. एक शेवटचा त्याच्या मागचं उद्दिष्ट राजन विचारे मागच्या 2.5-3 वर्षापासून ज्या पद्धतीने लढतायत, म्हणजे एक वेळ होता की राजन विचारेंचं एक नाव होतं, तोरा होता. पण मी असंही पाहिलंय की ते एखाद्या बैठकीला जाताना त्यांच्या मागून त्यांना कोणीतरी फेकून मारलंय. सो अशा कंडिशनमध्ये त्यांनी त्याचा पक्ष जिवंत ठेवलेला आहे. सो अशा माणसाबरोबर काम करायला आम्हाला का नाही आवडणार? निष्ठा ही महत्वाची आहे. पण एक गोष्ट, जसं तुम्ही म्हणा राजन विचारेवर, आपण देखील उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन केलं होतं, नारळ मारले होते, या सगळ्या गोष्टी मारल्याच होत्या. माझ्या जर साहेबांवर जर एखादी गोष्ट होणार असेल तर त्याला मी विरोध करणारच. मग जगातला कोणी असो, मोदी असतील तरी मी तो विरोध करणारच. एक लक्षात ठेवा, ती वेळ वेगळी होती. आता महाराष्ट्रातला मराठी माणूस अडचणीत आहे. तुम्ही जर मागच्या काही दिवसात पाहत असाल तर हिंदी लादणं असेल, मराठी माणसांना घरात मारण्याचा प्रकार असेल, या सगळ्या गोष्टी खूप झालेल्या आहेत. सो आता ही 2 भावं महाराष्ट्रासाठी एकत्र येणं गरजेचं आहे.